मुंबईमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळे मुंबईतील सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। मी सध्या कुर्ला स्टेशन परिसरामध्ये आहे। कुर्ला स्टेशन परिसर हा जलमय झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही दृश्य पाहू शकता की कुर्ला स्टेशन परिसरातील ही दृश्य आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळल्यामुळे हा परिसर जलमय झालेला आहे आणि नागरिकांना याच पावसातनं आपली वाट बघत मार्ग काढत घरी जावं लागतं आहे। सध्या सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। मुंबई असेल, ठाणे असेल, वसई विरार असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळल्यामुळे तिथलं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। रस्ते हे देखील जलमय झालेले आहेत। सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कोसळलेलं आहे। या जे काही मुंबईतले सखल भाग आहेत, पालिका प्रशासन नेहमी असं म्हणतं की मुंबईमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं पाणी साचू देणार नाही किंवा जनजीवन विस्कळीत होऊ देणार नाही। मात्र पालिकेचा हा दावा अक्षरशः फोल ठरताना दिसतो आहे। मी सध्या कुर्ला स्टेशन परिसरामध्ये आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे साचलेलं आहे आणि दुसरीकडे इथे जे पंपिंग स्टेशन आहे ते देखील बंद आहे। सर्वात मोठं हे पालिकेचं अपयश असं म्हणावं लागेल हे आणि मुंबईकरांचं हे दुर्दैव म्हणावं लागेल। हे पंपिंग स्टेशन बंद आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सखल भागामध्ये पाणी साचलं असताना देखील पंपिंग स्टेशन बंद का आहेत हा सर्वात मोठा प्रश्न आहे। मी आज सकाळपासून मुंबईतल्या विविध भागामध्ये जे पाहिलं गेलेलं आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे आणि सखल भागामध्ये पाणी साचतं आहे। या संदर्भात काही आम्ही जे काही चाकरमानी आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला। त्यांचं काय मत आहे हे देखील आम्ही जाणून घेतलेलं आहे। तो कुर्ला स्टेशन में पानी भरता है, कितने साल से आप यहाँ पे आ रहे हो? सन 1975 से। हाँ 40 साल हो गए, 40-45 साल हो गए। कभी पानी कम होता नहीं है, पानी हमेशा भरता है। ये बरसात में पूरा स्टेशन रोड पर सब पानी भरता है। यहाँ पे प्रशासन कभी कुछ क्या करती है कि कभी कुछ नहीं करती है, खाली बस वो अल्लाह करती है भाई, कुछ करती नहीं है। हाँ पानी तो हमेशा भरता है इसका। प्रशासन बोलते हैं पानी इस टाइम भरेगा नहीं, पालिका बोलती है पानी खाली बोलती है बाकी भरता है पाणी। या ठिकाणी जरासा जरी पाऊस आला तरी या स्टेशन परिसरामध्ये नेहमी पाणी साठलेलं असतं। ते पाणी उपसा करण्यासाठी नगरपालिकेची कोणतीही यंत्रणा इथं उपलब्ध आहे किंवा नाही मला माहिती नाहीये, पण नसावीच। त्यामुळे पाण्याचा या ठिकाणी निचरा होत नाही। पालिका प्रशासन नेहमी म्हणते की आम्ही सखल भागात पाणी उपसण्यासाठी आम्ही सगळं प्रशासन सज्ज आहे असं ते म्हणतात। तुम्हाला वाटतं सगळं प्रशासन सज्ज आहे तर मग हे पाणी आहे कुठून आलं? जर पालिका प्रशासनाचा जर दावा असेल की या ठिकाणी आम्ही प्रशासन सज्ज आहे तर कुठं आहे प्रशासन? या ठिकाणी पुरावा आहे की या ठिकाणी पाणी साठलेलं आहे। या पाण्याचा निचरा का होत नाही? का तुम्ही ते पंप लावत नाही? काय तुम्हाला प्रशासनाने मेसेज द्यायचा असेल आमच्यामध्ये? प्रशासनाला एवढाच मेसेज द्यायचा आहे की माणूस मेल्यानंतर 10-10 लाख रुपये जनतेच्या पैशातून देता तुम्ही। जनतेचा पैसा वर आलेला नाहीये। चुका तुमच्या आणि पैसा जनतेने भरायचा हे कितपत योग्य आहे? आज साकी नाक्याला एक माणूस मॅनहोल मध्ये पडून मेला, त्याच्यासाठी तुम्ही 10 लाख रुपयाची मदत जाहीर केली। 10 लाख रुपयाची मदत कोणाच्या? जनतेच्या खिशातून केली। जबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात करून केली का नाही केली? पैसा आमचा वेस्ट होतोय, त्यामुळे महानगरपालिकेनं या ठिकाणी व्यवस्था करावी। इधर हमेशा है ना, साल में पानी जमता है। हमेशा कमती नहीं होता है, इसका कोई रास्ता भी नहीं किया अभी तक कोई। पालिका प्रशासन बोलते कि हम लोग जहाँ पे सकल भाग है वहाँ पे पानी ठहरेगा नहीं, इसके लिए हम व्यवस्था करते हैं। आपको दिखता है कुछ क्या कुछ पालिका ने यहाँ पे किया, डीएमसी ने कुछ व्यवस्था की, ऐसा कुछ दिख रहा है? कुछ नहीं किया। साल ऐसे होता है, एकदम पानी ऐसे आते रहता जाते रहता, इसका कोई बंदोबस्त नहीं किया अभी तक। हमारे माध्यम से प्रशासन को क्या मैसेज देना चाहोगे और आपकी क्या डिमांड है? मतलब मैं पूरा सुधार मांगता है अपने को, बस मुंबई अच्छा रहेगा बस हो गया। पूरा चारों जगह में सुख शांति मांगता बस। कुर्ला स्टेशन में पानी भरा हुआ है, क्या कैसा आपको कितना तकलीफ का सामना करना है? सर तकलीफ तो बहुत है। हम जैसे काम वाले के हो गए, पानी इतनी बढ़ जाती तो अचानक से गड्ढे वो गिर जाते। बहुत से स्कूल के बच्चे भी छोटे छोटे वो भी गिरने का डर है, और बहुत से बुजुर्ग हो गए, महिला हो गए, उनके लिए भी जान बहुत से ज़्यादा तकलीफ है। और बहुत से ऐसे रहते हैं कि जिसको चलना नहीं होता, अचानक से गड्ढे आके गिर जाते, बहुत ज़्यादा तकलीफ है। लोग गड्ढे में गिर रहे, मेन होल में गिर रहे, पेड़ किसी के ऊपर गिर रहे। आप किसको ये सब प्रशासन का काम है, देखना चाहिए, नज़रअंदाज देखना
मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे प्रशासनानं दुपारच्या सत्रातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी दिलेलं आहे. मुंबईला रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. नागरिकांनी जर गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं देखील प्रशासनानं आव्हान मुंबईकरांना केलं आहे. मी गुणवंत नांगड, DRV न्यूज, मुंबई.